नमस्कार, आपण पाहत आहात समता वृत्त न्यूज. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी महामोर्चाला ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल झोन यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. झोनल अध्यक्ष बी के खोय्या यांच्या मार्गदर्शनाखाली झोनल सचिव तथा मुंबई मंडल अध्यक्ष अमोल कुचेकर, झोनल कार्याध्यक्ष सुधीर जंजाले तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेतील मोठ्या संख्येने कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. असोसिएशनच्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या सुमारे 25 ते 30 हजार कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी समता वृत्तचे संपादक निकेश बागुल यांनी घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी झोनल अध्यक्ष बी के खोय्या, झोनल सचिव तथा मुंबई मंडल अध्यक्ष अमोल कुचेकर, झोनल कार्याध्यक्ष सुधीर जंजाले, मंडल सचिव जे के आर्या, मंडल कार्याध्यक्ष निखिल कांबळे तसेच एलटीटी शाखा सचिव पॅन्थर मयूर भोसले यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भूमिका आणि प्रतिक्रिया जाणून घेतल्या. चला पाहूया या आंदोलनाविषयी या मान्यवरांनी नेमकी काय भूमिका मांडली आणि त्यांच्या विशेष प्रतिक्रिया. संविधान तोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर रेल्वे एम्प्लॉईजची आम्ही असोसिएशन आहे, संघटना आहे. तर आज आम्ही रस्त्यावर उतरतोय, सर्वांना आव्हान करतोय की ही जी यांनी सरकारने जी लागू करण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत, तर हा प्रयत्न लागू करू द्यायचा नाही. ही जी लढाई आहे ही फक्त ही आपलीच नाही तर येणाऱ्या पूर्वजांसाठी, आपल्या मुलांसाठी आहे. तर आरक्षण जे बाबासाहेबांनी एवढ्या मेहनतीने दिलेलं आहे तर टिकवून ठेवण्याचं काम हे आपल्या सर्व बांधवाचं आहे. तर मी सर्व अनुसूचित जाती जमाती आणि सर्व लोकांना मी आज आवाहन करतो एससी एसटी रेल्वे माध्यमातून की हे आरक्षण आपलं टिकलं पाहिजे आणि हा जो विषय आहे तो इथं सरकारने थांबवला पाहिजे. तर आज आमच्या रेल्वेच्या माध्यमातून 25,000च्या वर आज कार्यकर्ते जमा झालेले आहेत. मुंबई डिव्हिजनचे आहेत, भुसावळ डिव्हिजनचे आहेत, पुणे डिव्हिजनचे आहेत, नागपूर डिव्हिजनचे आहेत, सोलापूर डिव्हिजन तसेच अतिरिक्त मंडळ जे आहेत आमचे. तर हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले आहेत. अमोल कुचेकर, झोनल सचिव, ऑल इंडिया एससी एसटी मध्य रेल झोन. ऑल इंडिया एसटी रेल्वे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे आवाज दो, आवाज दो. मोर्चामध्ये आम्ही सामील झालोय कारण हे वनवादी सरकारने जो षडयंत्र रचला आहे की दोन भावांमध्ये भांडण लावायचं काम केलंय. छोटा भाऊ आणि मोठा भाऊ यांच्यामध्ये भांडण लावायचं काम केलंय. आमचं एकच म्हणणं आहे की 59 जाती एक जागे आले आहे आणि ह्या मोर्चामध्ये सर्व लोक सामील झाले. ऑल इंडिया एससी एसटी सेंट्रल रेल्वेतर्फे आणि माननीय खोय्या साहेबांच्या नेतृत्वात, कुचेकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा 25,000 ते 30,000 लोकांचा समूह या मोर्चामध्ये सहभागी होतोय. हे सांगेल की मनुवादा सरकारचा धिक्कार आहे. आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. आवाज दो, आवाज दो. ऑल इंडिया एसटी रेल्वे आपल्याला ऑल इंडिया एसटी रेल्वे आपल्याला जो इस देश की बात करेगा, जो इस देश की बात करेगा, जो इस देश की बात करेगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आवाज दो, आवाज दो. आवाज जनतेचा, आधार संविधानाचा. आज आपण बघू शकतात आझाद मैदानावरती सर्व जो आपल्याला उपवर्गीकरण होत आहे, महाराष्ट्र शासन उपवर्गीकरण करत आहे एससी समाजामध्ये, अनुसूचित जातीमध्ये. त्या वर्गीकरणाला ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया एससी एसटीचे सर्व पदाधिकारी असो, झोनलचे असो, त्यानंतर ते सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहे. त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तसेच आपण इथं बघू शकता खूप अशा लाखोच्या संख्येने भीम अनुयायी इथं उपस्थित आहे. तसेच चर्मकार समाज हा देखील इथं उपस्थित आहे. विविध संघटना यांनी देखील ह्या महामोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया.
तसेच आपल्यासोबत ऑल इंडिया SC/STचे झोनल सचिव कुचेकर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की हा मोर्चा झाला आहे याला आपण पाठिंबा दिला तर आपण पाठिंबा कोणत्या पद्धतीने दिला हे सांगू शकता. जय भीम. आज ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनचे रेल्वे कर्मचारी सर्व ह्या मोर्चासाठी आलेले आहेत. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया SC/STचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष भैरव साहेब, राष्ट्रीय महामंत्री अशोक कुमार साहेब, तसेच झोनल अध्यक्ष माननीय BK खोया साहेब यांच्या नेतृत्वाने झोनल कार्याध्यक्ष माननीय सुनील जंजाले साहेब, झोनल कोषाध्यक्ष अमर वारते साहेब, झोनल अतिरिक्त सचिव UK साहेब आणि स्वतः मी झोनल सचिव. तर हा जो मोर्चा आहे तो उपयोगाच्या विरुद्ध आहे आणि ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ही मध्य रेल झोनवर ही एक संघटना आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही कार्य करत असते आणि आमची सेंट्रल रेल्वेमध्ये मुंबई डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, नागपूर डिव्हिजन, पुणे डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन तसेच अतिरिक्त डिव्हिजन अशा ह्या सर्व डिव्हिजनमधून कार्यकर्ते पदाधिकारी कमीत कमी 25,000च्या वर आलेले आहेत आणि ह्याचं नेतृत्व माननीय सेंट्रल रेल्वे झोनलचे अध्यक्ष खोयासाहेब यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे. तर हे जे गव्हर्नमेंटने जे प्रशासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे तर हा निर्णय एकदम गलत तरीकेचा आहे. जातीपातीचं राजकारण ह्यामध्ये निर्माण होत आहे आणि जे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये सर्वांना एकजुटीने बांधून ठेवलेलं आहे. पण हे जे शासन आहे हे आपल्या जातीमध्ये भांडण लावत आहे, आपल्या चुली वेगवेगळ्या करत आहे. तर अशा ह्या सरकारचा ऑल इंडिया SC/ST मध्य रेल झोनच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे उपवर्गीकरण जो लागू करायला लागला ह्यांचा प्रयत्न आहे तर हा प्रयत्न ह्यांचा नाही झाला पाहिजे. तर म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी आज हा जो असा जो धरणा झालेला आहे हा असा कंटिन्यू जर आरक्षण आपल्याला साबूत ठेवायचं आहे तर सर्वांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. बांधवांनो, जय भीम. झोनलचे अध्यक्ष BK खोया साहेब देखील उपस्थित झालेले आहे. आपण उपवर्गीकरणाबद्दल त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर साहेब, जे SC मध्ये उपवर्गीकरण होत आहे याच्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? मैं ऑल इंडिया SC/ST रेलवे एम्प्लॉय एसोसिएशन का BK खोया जनरल प्रेसिडेंट. हमारे पूरे सेंट्रल रेलवे से करीब 25,000 लोग आए हैं इस विरोध प्रदर्शन में और हमने पूरा साथ दिया है. जय. धन्यवाद. तसेच आपल्यासोबत झोनलचे कार्याध्यक्ष जंजाले साहेब हे देखील उपस्थित आहे. यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर साहेब, आपण हा जो मोर्चा आहे तो आझाद मैदानापर्यंत आलेला आहे, तर आपण आपली प्रतिक्रिया काय द्याल? मी सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, हे मनुवादी सरकारने जो दोन भावांमध्ये भांडणं लावायचं काम केलेलं आहे, SC/STच्या 59 जातीमध्ये आपसामध्ये मतभेद पैदा केले. मनुवादी सरकार आहे. या मनुवादी सरकारचा आम्ही निषेध करतो. ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन सेंट्रल रेल्वेतर्फे माननीय खोया साहेबाच्या नेतृत्वात आणि कुचेकर साहेबाच्या नेतृत्वात कमीत कमी 20 ते 25,000 रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे कामगार पूर्ण सेंट्रल रेल्वेमध्ये आलेले आहे आणि हा पाठिंबा आनंदराज आंबेडकरांना आम्ही दिलेला आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष BL भैरवा साहेब, राष्ट्रीय महामंत्री अशोक कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि कुचेकर साहेब आणि खोया साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व सेंट्रल रेल्वेचे डिव्हिजन, एक्स्ट्रा डिव्हिजन सर्व कामगार कार्यकर्ते आणि सदस्य या मोर्चाला सहभागी झाले, सामील झाले. जय भीम. मंडल सेक्रेटरी JK आर्या हे देखील उपस्थित आहे. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे उपवर्गीकरणावरती. तर महाराष्ट्र शासनाने जे उपवर्गीकरण करायला घेतलेलं आहे SC कास्टमध्ये, याच्यावरती आपली प्रतिक्रिया काय आहे? जय भीम. मैं JK आर्या, मुंबई मंडल सचिव, ऑल इंडिया रेलवे एम्प्लॉइज एसोसिएशन मुंबई मंडल के राष्ट्रीय संयोजक, हमारे नेतृत्व आदरणीय BL भैरवा साहब, महामंत्री आदरणीय अशोक कुमार साहब के कुशल मार्गदर्शन में आज मध्य रेलवे के हमारे युवाओं के सबके चहेते नेता आदरणीय BK खोया साहब, जोनल अध्यक्ष मध्य रेल आदरणीय महासचिव अमल कुचेकर जी, मध्य रेल जोन के इनके नेतृत्व में, पूर्ण जोनल कार्यकारिणी के नेतृत्व में आज भुसावल से हमारे कार्याध्यक्ष आदरणीय सुधीर जंजाले भाऊ, हमारे कोषाध्यक्ष अमर वारते साहब, अतिरिक्त मंडल विके साहब,
ये सब उपस्थित होकर के आज आह्वान किया है कि सभी डिवीजन मध्य रेलवे के अंतर्गत सोलापुर, पूना, नागपुर, मुंबई मंडल के सभी कार्यकर्ता, सभी शाखाओं के अध्यक्ष, सचिव और कार्यकारिणी आज एक आह्वान पर आज खोया साहब के इस नेतृत्व को सफल बनाने में, आरक्षण में उप वर्गीकरण के विरोध में ये संघर्ष मोर्चा आज महाराष्ट्र के इस विशाल प्रांगण में चालू हुआ है। मैं सभी महाराष्ट्र के ही नहीं, पूरे बहुजन समाज के ही नहीं, पूरे भारत देश के सभी नागरिकों से आह्वान करूंगा कि ये जो आज मनुवादी जो इनकी चाल है, इसको हमको विरोध करना चाहिए। क्योंकि जो बाबा साहब का सपना था कि एक जाति, एक संविधान, एक वोट, एक शिक्षा का जो अधिकार बाबा साहब ने हमें दिया है, आज उनकी वजह से आज एक घोर गांव गरीब से जो हम लोग पैदा हुए लोग आज अगर इस आर्थिक नगरी में अपनी आवाज को बुलंद कर पा रहे हैं, तो इसके पीछे बाबा साहब की बहुत बड़ी परिकल्पना थी। उस सोच को हमको बचाने के लिए ऑल इंडिया रेलवे एम्प्लॉइज एसोसिएशन कुशल नेतृत्व में आदरणीय जोनल के महासचिव श्री कुचेकर सर और बीके खोया साहब के नेतृत्व में मुंबई मंडल का महासचिव पूरे एसोसिएशन के साथ आज खड़ा है। निश्चित रूप से हमारी जीत होगी। आज इस चैनल को मैं बहुत बहुत बधाई देता हूं और मैं आपको धन्यवाद देता हूं कि जहां तक हो सके केवल देश ही नहीं, केवल महाराष्ट्र नहीं, पूरे विश्व में ये आवाज पहुंचनी चाहिए। बहुत बहुत धन्यवाद। जय भीम। मी नितीन कांबळे, मुंबई मंडळाचा कार्याध्यक्ष आहे आणि आम्हाला झोनलच्या कमिटीच्या वतीनं ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होतं की आज जो उपवर्गीकरणाचा जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याला संपूर्ण पाठिंबा द्यायचा आहे। त्यामुळे तमाम मुंबई मंडळावरचे सगळे रेल्वे कर्मचारी या ठिकाणी आमचे झोनल अध्यक्ष BK खोया साहेब आणि झोनलचे सचिव अमोल पुचेकरजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी उपवर्गीकरणाचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। या महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरण आणून हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेला चॅलेंज करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो समाज संपूर्ण जे 58 जाती आहेत शेड्यूल कास्टमधील त्या सगळेजण मिळून आज एकत्र येऊन आम्ही हा लढा देत आहोत आणि हे त्यांनी जे काही केलेलं आहे त्यामुळे आमचा समाज पुन्हा एकदा एकत्र आलेला आहे आणि आम्ही तुम्हाला तर माहिती आहे आम्ही जमिनीवर संघर्ष करणारी समाजातली लोक आहोत आणि हा जो उपवर्गीकरणाचा डाव जो मनुवादी गव्हर्नमेंटने टाकलेला आहे तो आम्ही उलथवून टाकू आणि याच्या पुढे जरी आंदोलन कायम राहण्याचा आम्हाला आदेश मिळाला तर आम्ही ते आंदोलन कायम ठेवू। धन्यवाद। रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या केंद्रीय नेतृत्वाने आदरणीय बेलबेरवा साहेब, आदरणीय अशोक कुमार साहेब, आदरणीय BK खोया साहेब, आदरणीय अमोल कुचेकर साहेब तसेच सर्व झोनचे आणि मंडलचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा जो आजचा उपवर्गीकरणाचा मोर्चा निघतोय त्याला आम्ही सर्व रेल्वे कर्मचारी असोसिएशनचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्ते सगळे आम्ही इथं उपस्थित आहोत आणि सर्व पद्धतीने आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत। महत्त्वाचा मुद्दा 59 जाती ज्या आहेत या 59 जातींपैकी 58 जाती आहेत हे सगळ्या आमच्या लहान बहीण भावंड आहेत आणि आज आम्ही प्रत्येक त्यांच्या अडचणीमध्ये सोबत आहोत। आज आम्ही त्यांना एकटं कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही आणि हे उपवर्गीकरण जे मनुवादी सरकार करू इच्छितं आम्ही ते होऊ देणार नाही। कोणत्याही परिस्थितीत आम्ही जेवढे भावंड आहोत ते एकाच घराखाली, एकाच छताखाली राहू आणि आमचा लढा पूर्ण करू। जसे आज माझ्या बाजूला अमोल कुचेकर साहेब आहेत, झोनचे मंडलचे पदाधिकारी आहेत, यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली मुंबई मंडळातले सगळ्या 24 ब्रांचेस इथं उपस्थित आहेत आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्हाला झोनल आणि मंडल आवाज देईल त्यावेळेस आम्ही एवढ्याच ताकदीने इथे येऊन आमचं प्रदर्शन करू आणि आम्ही सगळे एका छताखाली राहून आमचा जयघोष करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम।